नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 7 विधा सादरीकरण लोकसंख्या मनोरा काढणे याचा व्हिडिओ भाग 3 बघत आहोत। यामध्ये आज आपण प्रात्यक्षिकसाठी दिलेले जे प्रश्न आहेत त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 व 4 हे बघणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओचे 2 भाग आपल्यापुढे सादर केले होते। त्यामध्ये आपण लोकसंख्या मनोरा काढण्याची 2 पद्धती बघितल्या होत्या। त्यामध्ये टक्केवारीवर आधारित लोकसंख्या मनोरा काढणे व टक्केवारीचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून लोकसंख्या मनोरा काढणे हे व्हिडिओ आपल्यापुढे सादर केले होते, ते तुम्ही बघितलेले असतील। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, जर पाठीमागचे सर्व प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील। त्याचबरोबर नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच आपल्याला नोटिफिकेशन येईल। तर चला, आज आपण विधा सादरीकरण लोकसंख्या मनोरा काढणे हे जे प्रात्यक्षिक क्रमांक 7 आहे त्यातील प्रश्न क्रमांक 3 ला सुरुवात करूया। यामध्ये खालील विधेसाठी लोकसंख्या मनोरा तयार करून त्याचे विवेचन करा अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न क्रमांक 3 हा प्रात्यक्षिकसाठी दिलेला आहे। त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये वयोगट दिलेले आहेत 0 ते 14, 14 ते 25, 25 ते 45, 45 ते 65 आणि 65पेक्षा जास्त। दुसऱ्या कॉलममध्ये पुरुष टक्केवारी दिलेली आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये स्त्री टक्केवारी दिलेली आहे। आता या टक्केवारी जर बेरीज केली तर या ठिकाणी खाली 100% बरोबर येते। स्त्री टक्केवारीची बेरीज केली तर ती सुद्धा 100% बरोबर येते। म्हणजे आपण या उदाहरणावरून एवढ्या आकडेवारीवरून सुद्धा लोकसंख्या मनोरा काढू शकतो। परंतु पाठ्यपुस्तकामध्ये सेंटीमीटरमध्ये रूपांतर करा अशी एक पायरी दिलेली आहे। त्यासाठी आपल्याला ही जी टक्केवारी दिलेली आहे त्याचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावे लागेल। तर आता आपण ह्या टक्केवारीचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करूया। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पुन्हा आपण उदाहरण घेतलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला तक्ता आखून घ्यावा लागेल। तक्ता आता कसा आखून घेतला आहे बघा। पहिल्यांदा वयोगट घेतलेले आहेत, जे उदाहरणामध्ये दिलेले आहेत तेच आहेत। पुरुष टक्केवारी या ठिकाणी जी दिलेली आहे उदाहरणामध्ये तीच घेतलेली आहे। त्यानंतर स्त्री टक्केवारी उदाहरणामध्ये जी आहे तीच घेतलेली आहे। आता याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी पुरुष टक्केवारीचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावयाचे आहे आणि स्त्री टक्केवारीचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावयाचे आहे। तर पहिल्यांदा आपल्याला त्यासाठी क्ष अक्षावरती प्रमाण घ्यावं लागेल। तर या ठिकाणी आपण हा लोकसंख्या मनोरा काढण्यासाठी क्ष अक्षावर प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 10% लोकसंख्या एवढे घेतलेले आहे। आता यावर आधारित सूत्र आपल्याला मांडावं लागेल सेंटीमीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी। आता सेंटीमीटर रूपांतर करण्यासाठी जे सूत्र आहे ते अशा पद्धतीनं मांडलेलं आहे। पाठीमागच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघितलेलं असेल, तुम्हाला हे येत सुद्धा असेल। प्रमाण आहे 1 सेंटीमीटरवर 10%, 1 सेमी बरोबर 10%। मग आपल्या या ठिकाणी पुरुष टक्केवारी 30% आहे। मग 30%साठी किती सेंटीमीटर येतील या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। अशा पद्धतीनं आपण समीकरण मांडून नंतर याचा तिरकस गुणाकार करावयाचा आहे आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला सेंटीमीटरमध्ये उत्तर येते। आता या ठिकाणी बघा तिरकस गुणाकार केलेला आहे 1 × 30, 1 × 30 छेद हा तिरकस गुणाकार आहे 10 गुणिले या ठिकाणी आपलं सेंटीमीटर काढायचं आहे। आता याचा गणित केल्यानंतर जे उत्तर येतं ते 3 सेंटीमीटर एवढं येतं। म्हणजे या ठिकाणी आपलं हे जे गणित आहे ते खूप सोपं आहे। आता यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा हे जे गणित या ठिकाणी लिहिलेलं आहे ते पुन्हा या ठिकाणी घेणार आहोत। 1 × 30 छेद 10 बरोबर 3 सेंटीमीटर। आता आपण शॉर्टकटमध्ये सुद्धा ह्या टक्केवारीचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करू शकतो। आपण याला फक्त हे जे आकडेवारी आहे ह्याला 10 भागायचं। 10 जर भागता येत नसेल तर फक्त इथं 1 पॉईंट सारायचा। आता 22 आहे ना 2.2 येईल, 21 आहे 2.1 येईल, 20 आहे 2.0 येईल, इथं 7 आहे 0.7 येईल। म्हणजे हे गणित खूप सोपं आहे, आपल्याला सेंटीमीटर करताना काही अवघड जात नाही। आता बघायचं 2.2 येईल। हे गणित सोडल्यानंतर 1 × 22 छेद 10 बरोबर 2.2 सेंटीमीटर। परत 21ला 10 भागल्यानंतर 2.1 सेंटीमीटर। त्यानंतर 20
1 × 20/10 बरोबर 2 सेंटीमीटर. परत आहे 7. 1 × 7/10 बरोबर 0.7 सेंटीमीटर येईल. आता पुरुष टक्केवारीचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर केले. आता स्त्री टक्केवारीचे आपल्याला या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावयाचे आहे. पहिली स्त्रियांची आकडेवारी आहे 0 ते 14 वयोगटाची 29. 29/10 बरोबर 2.9 सेंटीमीटर येईल. त्यानंतर आहे 21, यासाठी 2.1 सेंटीमीटर येईल. त्यानंतर आहे 20, यासाठी 2.0 सेंटीमीटर येईल. त्यानंतर आहे 19, त्यासाठी 1.9 सेंटीमीटर येईल. त्यानंतर आहे 11, त्यासाठी 1.1 सेंटीमीटर येईल. अशा पद्धतीने आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे. तुम्ही प्रत्यक्ष ही जी टक्केवारी आहे त्याच्या सहाय्याने सुद्धा लोकसंख्या मंडळ काढू शकत होता, कारण ही आकडेवारी खूप सोपी आहे. आपण आता सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे पाठ्यपुस्तकातील पायऱ्यांनुसार. आता आपण एका कागदावरती वयोगट, त्यानंतर पुरुष टक्केवारी सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलेले हे आकडे 3.0, 2.2, त्यानंतर स्त्री टक्केवारीचे सेंटीमीटरमधील आकडे हे एवढेच घेऊन आपण प्रत्यक्ष आलेख कागदावरती लोकसंख्या मनोरा काढूया. विविध गणितीय प्रक्रिया केल्यानंतर आपण आता कागदावरती सेंटीमीटरमध्ये आकडे लिहून घेतलेले आहेत. यावर आधारित लोकसंख्या मनोरा हा आपल्याला काढायचा आहे. आता आपला प्रश्न क्रमांक 3 आहे. वयोगट या ठिकाणी लिहिलेले आहेत. या ठिकाणी पुरुष सेंटीमीटरमध्ये जे आपण गणित सोडवल्यानंतर आलेले जे आकडे आहेत ते लिहिलेले आहेत. त्यानंतर स्त्रियांच्या सेंटीमीटरमध्ये जे आकडे आले आहेत ते लिहिलेले आहेत. आणि खाली प्रमाण क्ष अक्षावर 1 सेंवर 10% लोकसंख्या हे लिहिलेलं आहे. आता या आकडेवारीच्या आधारे आपल्याला प्रत्यक्ष आलेख कागदावरती लोकसंख्या मनोरा हा काढायचा आहे. तर आपण आता काढूया. या ठिकाणी आपल्या बरोबर मध्यभागी वयोगट लिहिण्यासाठी 2 सेंटीमीटर सोडावे लागतात. इकडं निम्मा भाग सोडावा लागतो, इकडं निम्मा भाग. मग हे एकूण जर आपण सेंटीमीटर मोजले तर 18 आहेत. मध्ये 2 सोडले तर 16 राहतात. मग इकडं 8 सोडू, इकडं 8 सोडूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इथं खून केलेलं आहे. इथून इकडं आपण क्ष अक्ष काढून घेऊया. याच्या अगोदर तुम्ही 2 उदाहरणं सोडवलेली आहेतच, त्यामुळे तुम्हाला आता हा जो लोकसंख्या मनोरा काढायचा आहे तो तुम्हाला लगेच काढता येतो. आता आपण या ठिकाणी क्ष अक्ष घेतलेला आहे काढून. वरती आपण य अक्ष काढूया. त्यासाठी आपले जे वयोगट आहेत ते एकूण वयोगट किती आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे इथून वरती आपल्याला 5 स्तंभ काढायचे आहेत. म्हणून 5 सेंटीमीटर घ्यायचं. 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी खून करून घ्यायची. आणि वरती य अक्ष काढायचा. त्या बाजूलाही काढायचा आणि इकडेही काढायचा. हा झाला आपला य अक्ष. यानंतर आपलं जे प्रमाण आहे ते प्रमाणवरती लिहून घ्या. प्रमाण क्ष अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10% लोकसंख्या. टक्केचं चिन्ह लिहू शकता किंवा प्रत्यक्ष टक्के असा शब्द लिहू शकता, दोन्ही चालेल. यानंतर आपण खाली क्ष अक्षावरती आता सेंटीमीटरमध्ये आपण रूपांतर करून घेतलेलं आहे, त्यामुळे आपण नंतर प्रमाण लिहूया. अगोदर सेंटीमीटरच्या खुणा करून 1 2 3 सेंटीमीटर असं लिहून घेऊया आणि शेवटी आपण प्रमाण लिहूया. अगोदर अशा खुणा करून घ्यायच्या. जिथं डार्क रेषा आहे त्या ठिकाणी खुणा करायच्या आणि लिहायचं 1 2 3 4 5 6. इकडं 0 1 2 3 4 5 आणि 6. नंतर आपण हे खोडणार आहोत आणि जे प्रमाण आहे ते आपण इथं खाली लिहिणार आहोत. वरती सुद्धा 1 1 सेंटीमीटरच्या अशा खुणा करून घ्यायच्या य अक्षावरती. ह्या खुणा केल्यानंतर मध्ये जी जागा आहे त्या ठिकाणी वयोगट लिहायचे. आता आपला पहिला जो वयोगट आहे तो 0 ते 14 आहे, म्हणून खाली तळाला 0 ते 14 लिहायचा. चढत्या क्रमाने लिहायचे, वरून लिहायचे नाहीत, खाली सगळ्यात छोटा लिहायचा. त्यानंतर आहे 45 ते 65 आणि 65 पेक्षा जास्त, म्हणून 65 इथं प्लस केलं आहे. आता आपण हे तयार केल्यानंतर आपलं प्रत्यक्ष लोकसंख्या मनोराचे स्तंभ काढायचे आहेत. त्यासाठी आपण हा आलेखागत असा उभा करायचा, म्हणजे स्तंभ काढताना अडचणी येत नाहीत. आता आकडे बघा, पहिला जो आहे
तो 3.0 आहे, म्हणजे 3 आहे. तर पहिला स्तंभ आपण काढू. 0 1 2 3 इथं बरोबर येईल. आता हे जे गणित आहे हे गणित थोडंसं सोपं आहे, त्यामुळे आपल्याला गणिती प्रक्रिया करताना सुद्धा अडचण आली नाही आणि स्तंभ काढताना सुद्धा अडचण येणार नाही. परत आहे 2.2, इथं 2 आहे, त्याच्या पुढे 2 रेषा इथं येईल. 2.2 लगेच स्तंभ पूर्ण करून घ्यायचा. त्यानंतर आहे 2.1, इथं 2 आहे, त्याच्या एक रेषा कमी इथं येईल. 2.1 त्यानंतर आहे 2 बरोबर यापेक्षा एक रेषा कमी येईल या ठिकाणी. 2 त्यानंतर आहे 0.7, बघा इथं 0 आहे, इथं 0.7 म्हणजे इथं 0.5 येईल. 6 आणि 7. आता आपण पुरुषाचे स्तंभ हे दाखवले आहेत. आता आपण आले पुन्हा उलटा करायचा अशा पद्धतीनं आणि स्त्रियांची जी आकडेवारी आहे त्याचे स्तंभ काढायचे आहेत. स्त्रियांचे बघा पहिला जो आहे तो 2.9 आहे, म्हणजे या ठिकाणी 2 येईल, इथे 2.5, इथे एक रेषा 3 पेक्षा कमी म्हणजे 2.9 येईल. त्यानंतर 2.1, पर या ठिकाणी 2 आहे, 2च्या पुढे एक रेषा म्हणजे 2.1 इथं येईल. त्यानंतर 2 बरोबर आहे, बरोबर 2च्या वरती इथं येईल. ही जी डार्क रेषा आहे त्यावरतीच येईल. त्यानंतर 1.9 आहे, 2 पेक्षा थोडंसं कमी इथं 2 आहे, 2 पेक्षा एक रेषा कमी म्हणजे 1.9 येईल. त्यानंतर शेवटचा 1.1, इथं आपला 1 आहे हा, त्याच्या पुढे एक रेषा इथं येईल. 1.1 आता जो आपला हा लोकसंख्या मनोर आहे तो काढून तयार झालेला आहे. आपल्या ठिकाणी इंडेक्स द्यावा लागेल, कारण कुठले पुरुषाचे कुठले स्त्रियांचे स्तंभ हे ओळखता आले पाहिजेत. पहिल्यांदा आपण वर पुरुषसाठी वेगळं चिन्ह निवडू आणि खाली स्त्रियांसाठी वेगळं चिन्ह निवडू. पुरुषांसाठी आपण डार्क करू आणि स्त्रियांसाठी तिरक्या रेषा काढू. इकडची जी बाजू आहे उजवी बाजू ही स्त्रियांसाठीची आकडेवारी दाखवली आहे, म्हणून आपण जे इंडेक्समध्ये दाखवलेलं आहे तिरक्या रेषा त्या इकडं आखून घ्यायच्या. आता डावी जी बाजू आहे ती पुरुषांची आहे, पुरुषांसाठी आपण डार्क केले आहेत स्तंभ, तर या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने डार्क करून घ्यायचे. आता यानंतर आपण जे खाली सेंटीमीटरचे आकडे लिहिलेत, पण आपलं प्रमाण किती आहे, 1 सेंटीमीटर 10% लोकसंख्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 0, परत 10%, परत 20%, 30%, 40%, 50%, 60% असं लिहावं लागेल. 0, 10%, 20%, 30%, 40%, 50%, 60%. 40% पर्यंत तरी लिहिली तरी चालेल, पुढे आपले आकडेवारी किंवा स्तंभ येत नाहीत. अशा पद्धतीनं आपला जो हा लोकसंख्या मनोरा आहे तो पूर्ण झालेला आहे. यानंतर आपल्याला शेवटी विश्लेषण लिहावं लागतं. आता विश्लेषण या ठिकाणी कसं येईल बघा, हे जे स्तंभ आहेत हे जवळपास सारखे वाटतात आणि या ठिकाणी 14 ते 65 हा जो मधले जे स्तंभ आहेत ते सगळे समान आहेत. म्हणजे या आकडेवारीमध्ये जी कार्यरत लोकसंख्या आहे ती लोकसंख्यासुद्धा जास्त आहे. त्याचबरोबर यामध्ये जो जन्मदर आहे तो जन्मदरसुद्धा जास्त आहे, कारण 0 ते 14 या वयोगटामध्ये लोकसंख्या ही जास्त आहे, सगळ्यात मोठा स्तंभ आहे. आणि या ठिकाणी मृत्यूदरसुद्धा जास्त आहे, कारण मृत्यूदर जास्त असल्यामुळं या ठिकाणी शेवटच्या स्तंभांची जी लांबी आहे ती कमी आहे, म्हणजे वृद्धांची संख्या कमी आहे, म्हणजे त्या ठिकाणी मृत्यूदरसुद्धा जास्त आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्न क्रमांक 3चा लोकसंख्या मनोरा काढता येईल व विश्लेषण लिहिता येईल. आता आपला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे.
प्रश्न क्रमांक 4 हा लोकसंख्या मनोरा काढणे हे जे प्रात्यक्षिक क्रमांक 7 आहे त्यामधील शेवटचा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, खालील विधेच्या आधारे लोकसंख्या मनोरा तयार करा व आपले निष्कर्ष नोंदवा. आणि एका कॉलममध्ये वयोगट दिलेले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये पुरुष संख्या दिलेली आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये स्त्री संख्या दिलेली आहे. आता या ठिकाणी पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यांची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी थोडीशी मोठी आहे. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला ह्याची बेरीज करणे, त्यानंतर टक्केवारीमध्ये रूपांतर करणे, टक्केवारी सेंटीमीटरमध्ये रूपांतर करणे, ह्या ज्या गणिती प्रक्रिया आहेत त्या थोड्याशा वेळ जाणाऱ्या आहेत, थोड्याशा किचकट आहेत. तरीसुद्धा आपण ह्या सर्व गणिती प्रक्रिया केल्यानंतरच लोकसंख्या मनोरा तयार करणार आहोत. तर चला आत्ता आपण कागदावरती पहिल्यांदा तक्ता आखून घेऊया आणि त्या तक्त्यामध्ये विविध आकडे लिहून हे गणित सोडवून घेऊया. आता बघा, पहिल्यांदा या ठिकाणी परत एकदा हे उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. खाली या ठिकाणी आपण तक्ता आखून घेऊया. तक्त्यामध्ये अशा पद्धतीने तक्ता आखून घेता येईल. तक्त्यामध्ये कोणकोणत्या बाबी दाखवल्यात बघा. पहिल्यांदा वयोगट दाखवलेला आहे, त्यानंतर पुरुष संख्या जी उदाहरणामध्ये दिलेली आहे ती लिहिलेली आहे आणि खाली ह्या पुरुष संख्याची जी एकूण बेरीज आहे ती बेरीजसुद्धा या ठिकाणी लिहून घेतलेली आहे. ही बेरीज केलेली आहे कारण पुरुष टक्केवारी काढताना आपल्याला ही बेरीज आवश्यक असते. हे आपण उदाहरण क्रमांक 1 मध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर पुढं पुरुष टक्केवारीचा एक कॉलम रिकामा सोडलेला आहे, पुरुष सेंटीमीटरमध्ये हा एक कॉलम रिकामा सोडलेला आहे. हे दोन्ही आपल्याला काढायचे आहेत. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये स्त्री संख्या जी उदाहरणामध्ये दिलेली आहे या ठिकाणी ती स्त्री संख्या या ठिकाणी लिहून घेतलेली आहे. खाली एकूण स्त्री संख्येची या ठिकाणी बेरीज केलेली आहे जी आपल्याला टक्केवारी काढण्यासाठी लागणार आहे. पुढं स्त्री टक्केवारी काढायची आहे, त्यानंतर स्त्री टक्केवारीचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. आता सुरुवातीला आपण जी आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीचे टक्केवारीमध्ये रूपांतर करूया. त्यासाठी सुरुवातीला सूत्र लिहावं लागेल. वयोगटाची टक्केवारी काढण्याचे सूत्र, वयोगटाची टक्केवारी बरोबर एका विशिष्ट घटकाची आकडेवारी छेद एकूण घटकांची बेरीज गुणुले 100. ह्या सूत्रामध्ये आपले हे किमती घालायचे आहेत. आता एका विशिष्ट घटकाची आकडेवारी म्हणजे कोणती? हे जे वयोगट आहे ते विशिष्ट घटक आहेत. मग 0 ते 14 ह्या वयोगटाची आकडेवारी येईल किती? 37 84 78 01. ही विशिष्ट घटकाची आकडेवारी झाली. एकूण घटकांची बेरीज किती येईल? खाली जी आपण एकूण घटकांची बेरीज केली आहे ती खाली छेदामध्ये येईल. 65 63 62 083 ही एकूण घटकांची बेरीज आहे आणि गुणले 100 हे आपल्या सूत्रामध्ये दिलेलं आहे कारण ज्यावेळेस आपण टक्केवारीमध्ये रूपांतर करतो त्यावेळेस गुणले 100 करतो. आता जी आपण आकडेवारी तुम्हाला सांगितली आहे त्या आकडेवारी सूत्रामध्ये घालूया आणि या ठिकाणी आकडेवारी घालून या ठिकाणी हे गणित सोडवूया. आता या ठिकाणी बघा, विशिष्ट घटकाची आकडेवारी या ठिकाणी लिहिली आहे. इथं जी आहे तीच लिहिली आहे 37 84 78 01 गुणले 100. आता गुणले 100 इथं वरती अंशामध्ये लिहिलं आहे. या ठिकाणी तुम्हाला बरोबर समोर दिसतं. समोर दिसतं म्हणजेच हे जे 100 आहे त्याचा छेद खाली 1 असतो म्हणजे 100 आहे ते वरती येतं या ठिकाणी. मग आपल्याला काही जणांना गणित करताना काय होतं, खाली घ्यायचं का वर घ्यायचं हे कळत नाही. म्हणून काय केलं आहे, वरती घेतलेलं आहे. ह्या दोन्हींची पहिल्यांदा गुणाकार करायचा आणि त्याला ही जी खाली एकूण बेरीज आहे त्यानं भागायचं म्हणजे बरोबर आपल्या टक्केवारीमध्ये आकडे येतात. एकूण आपण जी बेरीज आहे ती खालची घेतलेली आहे या ठिकाणची 65 63 62 083. मग या ठिकाणी आपण तेच आकडे हे तुम्हाला घेतलेले दिसतील. बघा, या ठिकाणी आपण तेच खालची जी बेरीज आहे तेच आकडे घेतलेले आहेत. 65 93 62 083 65 93 62 083. आता हे गणित केल्यानंतर 5.7% एवढं उत्तर येईल. त्यानंतर दुसरं आहे 47 84 61 22. हे तर आपण तेच घेतलं आहे गुणले 100 छेद खालचे जे आकडे आहेत ते सेम टू सेम राहतात. ह्याचं जे उत्तर आहे ते उत्तर येईल 7.3%. आता हे राऊंड फिगरमध्ये घेतलं हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा 5.7 घेतलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा किती येणार आहे? 5.74 येणार आहे. या ठिकाणी 7.25 येणार आहे, त्याचा 7.3 घेतला आहे म्हणजे हे जे आकडे आहेत हे आपण राऊंड फिगरमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर बघा 3 नंबरचं आहे 27 17 00 709 गुणिले 100 छेद एकूण बेरीज आहे
बरोबर याचं उत्तर येईल 41.2%. त्यानंतर पुढं आहे 18,00,87,665. ह्याचं जे उत्तर आहे ते 27.3% एवढे येते. त्यानंतर आहे 12,18,79,786 हे आकडे, यासाठी टक्केवारी येईल 18.5%. आता हे सर्व सोडून झाल्यानंतर ह्याची टक्केवारीची जी बेरीज आहे ही बेरीज या ठिकाणी खाली 100 आली पाहिजे. जर आपली ही बेरीज 100 येत असेल तर आपण जे केलेल्या गणिती प्रक्रिया आहेत त्या गणिती प्रक्रिया ह्या बरोबर आहेत. आणि जर 100 येत नसेल तर या ठिकाणी आपली कुठेतरी गणित एखादं चुकलेलं आहे. आता यानंतर आपण स्त्री टक्केवारी जी दिलेली आहे त्या टक्केवारीचं रूपांतर हे स्त्री संख्या जी दिलेली आहे त्याचं रूपांतर आपण टक्केवारीमध्ये करून घेऊया. त्यासाठी पहिले बघा सूत्र, विशिष्ट घटकाची आकडेवारी किती आहे 42,09,10,86. 42,09,10,86 गुणिले 100. आता एकूण जी बेरीज आहे ती बेरीज आता इथली घ्यायची आहे स्त्रियांची, कारण आपण आता स्त्रियांची टक्केवारी काढत आहे. 62, 67, 69, 828 या ठिकाणी घेतलेलं आहे. 62, 67, 69, 828 हे गणित सोडवल्यानंतर 6.7% एवढं राऊंड फिगरमध्ये उत्तर येईल. तर दुसऱ्याचं उत्तर किती येते बघा. दुसरा जो विशिष्ट घटक आहे 47, 83, 25, 32. 47, 83, 25, 32. आता हे सोडवल्यानंतर 7.6% एवढं उत्तर येईल. त्यानंतर क्रमांक 3 आहे 25, 48, 54, 559 हे तर वरती लिहिलं आहे. हे गणित केल्यानंतर उत्तर येईल 40.7% राऊंड फिगरमध्ये. त्यानंतर पुढचं आहे 17, 43, 98, 204 या ठिकाणी घेतलेलं आहे आपण. हे सोडवल्यानंतर उत्तर येईल 27.8%. शेवटचं आहे 10, 75, 93, 437 हे गणित केल्यानंतर उत्तर येईल 17.2%. आता या सगळ्यांची बेरीज ह्या ठिकाणी खाली ही 100% यायला पाहिजे. जर 100% बेरीज येत असेल तर आपले हे जे गणित केलेले आहेत ते गणित बरोबर आहेत. आता यानंतर आपण टक्केवारीत रूपांतर केल्यानंतर पुरुषांच्या टक्केवारीचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करावं लागेल व स्त्रियांच्या टक्केवारीचं रूपांतर हे पुन्हा सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. यासाठी अगोदर आपल्याला प्रमाण निश्चित करावं लागेल. आपण अक्षावरती 1 सेमीबरोबर किती टक्के घेणार आहोत आणि त्यानुसार सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागतं. मग यासाठी बघा आपण टक्केवारी किती घेतलेली आहे 1 सेमीबरोबर 10% लोकसंख्या हे प्रमाण घेतलेलं आहे. यावर आधारित सेंटीमीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी सूत्र कसं येईल बघा. 1 सेमीला 10% हे आपण प्रमाण घेतलेलं आहे. तर 5.7% किती सेमी येईल. आता 5.7% हा आकडा कुठला आहे तर आपला 0 ते 14 या वयोगटामध्ये जी पुरुषांची संख्या आहे त्याची टक्केवारी किती आलेली आहे 5.7% आलेली आहे. मग यासाठी आपल्या सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावयाचे आहे. मग यासाठी काय करावं लागेल, पहिले तिरकस गुणाकार करावा लागेल आणि त्यानंतर मग हे उत्तर येईल. तिरकस गुणाकार बघा 1 गुणिले 5.7/10 हे गणित सोडवल्यानंतर उत्तर येईल 0.6 सेंटीमीटर. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या सेंटीमीटरमध्ये रूपांतर करता येईल. आता हे जे गणित आहे ते आपण इथं परत एकदा लिहून घेऊया. 1 गुणिले 5.7/10 बरोबर 0.6 सेंटीमीटर. त्यानंतर आहे 7.3 यासाठी किती येईल बघा. 7.3 सेंटीमीटरसाठी 0.7 सेंटीमीटर येईल. त्यानंतर 41.2% आहे त्यासाठी किती येईल बघा. 41.2%साठी 4.1 सेंटीमीटर येईल. त्यानंतर 27.3% आहे यासाठी 2.7 सेंटीमीटर येईल. त्यानंतर आहे 18.5% यासाठी 1.9 सेंटीमीटर येईल. अशा पद्धतीने आपण पुरुष टक्केवारीचे रूपांतर सेंटीमीटरमध्ये केलेले आहे. आता यानंतर ही जी स्त्री टक्केवारी आहे त्या स्त्री टक्केवारीचे रूपांतर आपण सेंटीमीटरमध्ये करूया. आता या ठिकाणी सुद्धा आपण ते वरीलप्रमाणे जे सूत्र आहे तेच वापरायचं आहे. 1 गुणिले 6.7/10 गुण बरोबर किती येईल 0.7 सेंटीमीटर. त्यानंतर 7.6%साठी बघा 0.8 सेंटीमीटर येईल.
त्यानंतर 40.7% किती येईल? 4.1 सेंटीमीटर येईल. त्यानंतर 27.8 ह्या टक्केवारीसाठी 2.8 सेंटीमीटर येईल. त्यानंतर आहे 17.2% यासाठी 1.7 सेंटीमीटर येईल. आता या ठिकाणी तुम्हाला जे सेंटीमीटरचे हे जे आकडे दिलेले आहेत आणि हे आकडे हे राऊंड फिगरमध्ये करून दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला राऊंड फिगरमध्ये केल्याशिवाय लोकसंख्या मनोरा काढताना व्यवस्थित दाखवता येत नाही यासाठी. आता आपण या गणितावरती ज्या वेगवेगळ्या गणितीय प्रक्रिया आहेत त्या सर्व गणितीय प्रक्रिया केलेल्या आहेत. आता आपल्याला प्रत्यक्ष आलेख कागदावरती हा लोकसंख्या मनोरा काढायचा आहे. त्यासाठी आपण एका कागदावरती हा वयोगट घेणार आहोत लिहून. त्याच्या पुढं हे जे पूर्ण सेंटीमीटरमध्ये आलेले आकडे आहेत हे घेणार आहोत. त्यानंतर सेंटीमीटरमधले आकडे घेणार आहोत आणि यांच्या आधारे लोकसंख्या मनोरा काढणार आहोत. तर चला लोकसंख्या मनोरा प्रत्यक्ष आलेख कागदावर काढण्यास सुरुवात करूया. विविध गणितीय प्रक्रिया केल्यानंतर आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून जे आकडे किंवा क्रमांक आलेले आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. यामध्ये आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. वयोगट आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यानंतर पुरुष सेंटीमीटरमध्ये जे आकडे आलेले आहेत ते इथे लिहिलेले आहेत. परत स्त्रिया सेंटीमीटरमध्ये आलेले आपले क्रमांक किंवा आकडे इथे लिहिलेले आहेत. आणि खाली प्रमाण क्ष अक्षावरती 10 सेमी बरोबर 10% लोकसंख्या आपण घेतलेली आहे. आता या आकडेवारीच्या साहाय्याने आपण प्रत्यक्ष आलेख कागदावरती लोकसंख्या मनोरा काढूया. आता आपला हा आलेख कागद आहे भूगोल जर्नलचा. या ठिकाणी जे उभे सेंटीमीटरमध्ये 18 सेंटीमीटर आहेत. आपण बरोबर मध्यभागी वयोगट दाखवणार आहोत. म्हणून 2 सेंटीमीटर सोडल्यानंतर इकडं 8 सेंटीमीटर सोडा, इकडं 8 सेंटीमीटर सोडा आणि मध्ये वयोगटासाठी 2 सेंटीमीटर सोडा. आता आपण हे पहिल्यांदा खाली आडवे क्ष अक्ष आखून घेऊया. पूर्ण आकायचा नाही, मध्ये 2 सेंटीमीटर सोडायचं आहे. आपल्या ठिकाणी य अक्ष दाखवायचा आहे. आता आडवे आपण क्ष अक्ष हा काढलेला आहे. यानंतर उभे आपले य अक्ष काढायचे आहेत. आता आपले जे वयोगट आहेत ते किती आहेत बघा, 1 2 3 4 5 वयोगट आहेत. तर इथून वरती आपण 5 स्तंभ सोडायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. इथं 5 वरती खून करायची आणि अशा पद्धतीनं वरती य अक्ष दोन्ही बाजूला आखून घ्यायचा आहे. या ठिकाणी नाव द्या य अक्ष. यानंतर खुणा करून घ्या. इथं 0 असतो, इथं 0, दोन्ही बाजूला 1-1 सेंटीमीटरच्या खुणा करायच्या. त्यानंतर वरती आपलं वयोगट लिहायचे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा अशा खुणा करून ठेवायच्या. परत आपण प्रमाण लिहूया. आता आपण प्रमाण जे आहे ते क्ष अक्षावरती घेतलेलं आहे. प्रमाण क्ष अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10% लोकसंख्या घेतलेला आहे. आता आपण खाली प्रमाण नंतर लिहिणार आहोत. आपण पहिल्यांदा आलेख काढण्यासाठी सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणून आपण इथं पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 सेंटीमीटर लिहूया. आणि नंतर आपण हे खोडणार आहोत आणि आपलं जे प्रमाण आहे ते प्रमाण लिहिणार आहोत. आता आपण मध्यभागी जे वयोगट आहे ते वयोगट लिहूया. पहिला जो वयोगट आहे तो 0 ते 14 आहे. त्यानंतर जो वयोगट आहे तो 15 ते 24 आहे. त्यानंतर जो वयोगट आहे तो 25 ते 54 आहे. त्यानंतरचा जो आहे तो 55 ते 64 आहे. आणि शेवटचा 65 पेक्षा जास्त म्हणजे 65 प्लस आहे. आता आपण हा आलेख कागद उभा करूया आणि प्रत्यक्ष जे स्तंभालेख आहे ते काढून घेऊया. आता पहिल्यांदा 0 ते 14 साठी जी पुरुषांची आकडेवारी आहे ती 0.6 सेंटीमीटर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 0 आहे 0.6 म्हणजे 0.5 असेल तर 0.6 येईल. 0 ते 1 याच्यामध्ये एकूण 10 रेषा असतात. म्हणजे आपलं 0.6 आहे. त्यानंतर 0.7 आहे दुसरी आकडेवारी. याच्या पुढे 1 रेषा येईल. या ठिकाणी 0.7 येईल. आतापर्यंत तुम्ही 2-3 उदाहरणं सोडले आहेत किंवा 2-3 व्हिडिओ बघितले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे काढायला काही अवघड जाणार नाही.
त्यानंतर 4.1 आहे. 4.1 कुठे येईल बघा, इथं 1 2 3 4 आहे. आपला हा स्तंभ काढायचा आपल्याला ह्या वयोगटाचा. इथं 4 येईल, त्याच्या पुढे एक रेषा म्हणजे 4.1 येईल. इथं येईल, हा लगेच स्तंभ पूर्ण करून घ्यायचा. त्यानंतर बघा 2.7 आहे. आता इथं 2 आहे बरोबर, याच्या पुढे इथं 2.5 येईल, त्याच्या पुढे 2.6 आणि 7 इथं येईल. त्यानंतर आपल्या आकडेवारी 1.9 शेवटचे आहे. 65 पेक्षा जास्त वयोगटासाठी 1.9 इथं 1 आहे, इथे 1.5 इथे 1.9 येईल. 2 पेक्षा एक रेषा कमी. आता आपण पुरुषांचे जे स्तंभ आहेत किंवा जो मनोरा आहे तो पूर्ण केला आहे. आता आपल्या स्त्रियांची आकडेवारी या बाजूला उजव्या बाजूला दाखवायची आहे. आपण अशा पद्धतीनं हा आलेखागत फिरवून घेऊया. पहिल्यांदा बघा स्त्रियांची जी आकडेवारी आहे ती 0.7 आहे. इथं 5 आहे, 6 आणि 7 या ठिकाणी येईल. त्यानंतर आहे 0.8 म्हणजे 7 पेक्षा थोडासा जास्त एक रेषा या ठिकाणी येईल. परतचा जो वयोगट आहे तो 15 ते 54 साठी 4.1 आहे. बघा इथून असं गेल्यानंतर इथं 4 येईल, 4च्या पुढे एक रेषा म्हणजे या ठिकाणी 4.1 येईल. या वयोगटाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, त्यामुळे हा जो स्तंभ आहे आडवा तो सगळ्यात लांब येतो. त्यानंतर बघा 4.1 झाले 2.8 आहे. इथूनही 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2.5, त्याच्या पुढे 3 रेषा 6 7 आणि 8 या ठिकाणी येईल. त्यानंतर शेवटचा आहे 1.7. 65 पेक्षा जास्त किती आहेत 1.7 म्हणजे इथे 1 येईल, 1.5 इथं 6 आणि 7 ह्या रेषेला येईल. आता आपण स्त्रियांची सुद्धा आकडेवारी दाखवलेली आहे. आता यानंतर आपल्याला इंडेक्स किंवा सूची काढावी लागेल, कारण कुठल्या बाजूचे स्तंभ कशासाठी आहेत हे ओळखणार नाहीत. म्हणून आपण इंडेक्स तयार करायची. पहिल्यांदा पुरुष डाव्या बाजूला आपण इकडे दाखवले आहेत आणि या बाजूला आपण स्त्रिया दाखवल्या आहेत उजव्या बाजूला. पुरुषांसाठी डार्क करूया आणि स्त्रियांसाठी अशा आडव्या रेषा मारूया. तुम्ही वेगळं शेडिंग सुद्धा देऊ शकता, परंतु जे तुम्ही इंडेक्समध्ये शेडिंग दिलेलं आहे तेच शेडिंग खाली या ठिकाणी लोकसंख्या मनोऱ्यामध्ये द्यायचं आहे. वर एक आणि खाली एक असं वेगवेगळं देता येणार नाही, मग तुमचा जो लोकसंख्या मनोरा आहे तो चुकणार. आता आपण इकडं स्त्रियांचे जे स्तंभ आहेत दाखवले आहेत, पुरुषांसाठी आपण डार्क केले आहेत. हे आपण डार्क करून घेऊया. पेन्सिलने व्यवस्थित डार्क करायची किंवा वेगळे शेडिंग चांगलं दिलं तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी मी थोडक्यात करत आहे. आता आपण हा मनोरा काढला आहे. आता आपल्याला जे या ठिकाणी एक सीमवर 10% लोकसंख्या आहे ते प्रमाण खाली लिहावं लागेल. आपण पहिले सेंटीमीटर घेतलेले होते. पहिले 0, त्यानंतर 10%, 20%, 30%, 40%, 50%, 60%. याकडे सुद्धा असंच 10%, 20%, 30%, 40%, 50% आणि 60%. आता आपला जो हा लोकसंख्या मनोरा आहे तो दिलेल्या आकडेवारीनुसार आपण काढलेला आहे. शेवटी आपल्याला विश्लेषण लिहावं लागतं. आता विश्लेषण या ठिकाणी बघा, आतापर्यंत 3 उदाहरण तुम्ही बघितली होती, याच्या पाठीमागचं हे 4थं उदाहरण आहे. तर त्या ठिकाणी हा जो खाली स्तंभ होता 0 ते 14 वयोगटासाठी हा खूप मोठा असायचा. आता या ठिकाणी बघा 0 ते 14 आणि 15 ते 24 ह्या वयोगटामधील लोकसंख्या जी आहे ती खूपच कमी आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तर हे जे देश आहेत ह्या देशामध्ये जन्मदर हा खूपच कमी आहे आणि म्हणून ह्या वयोगटातील लोकसंख्या जास्त आहे. आणि त्याचबरोबर
जो वृद्धांची संख्या आहे ती सुद्धा जास्त आहे, म्हणजे मृत्यूदर सुद्धा या ठिकाणी कमी आहे, म्हणून वृद्धांची संख्या ही जास्त आहे. म्हणजेच ही जी आकडेवारी आहे तो देश किंवा प्रदेश हा विकसित असावा. म्हणूनच विकसित देशामध्ये जन्मदर ही कमी असतो आणि मृत्यूदर ही कमी असतो. अशा पद्धतीने विश्लेषण आपल्याला या प्रश्न क्रमांक 4 मधील जो लोकसंख्या मनोरा आहे त्यावरून खाली लिहिता येईल. तर आपला हा जो प्रश्न क्रमांक 4 आहे तो सोडवून पूर्ण झालेला आहे.